काम काम, सतत काम. यामुळे आपल्याला स्ट्रेस येतो, ताण येतो आणि तिशीतच आपण पन्नाशीचे दिसायला लागतो. पण पन्नाशीत सुद्धा तिशीची एनर्जी जर टिकवायची असेल तर आपल्याला तिशीपासूनच काहीतरी प्रयत्न करायला हवेत. मग आता करायचं काय? तर अगदी सोपं आहे. या व्हिडिओमध्ये मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे. त्या जरी तुम्ही केलात ना तरी पुरेसं आहे. नंबर 1, सुरुवात करूयात अगदी साध्या सोप्या गोष्टीपासून, म्हणजे रोज सकाळी उठल्यावर थंड पाण्याने चेहरा धुणे. काय होतं की रात्रभर चेहऱ्यावर आपल्या तेल साचलेलं असतं आणि सकाळी उठल्यानंतर चेहरा तिलकट दिसतो, शिवाय अनेकांचा चेहरा सुजलेला दिसतो. त्यामुळे नेहमी तोंडात असं थोडंसं पाणी घ्यायचं आणि नंतर हाताने चेहऱ्यावरती पाणी मारायचं. या पद्धतीने चेहऱ्यावरचे पोर्स ओपन होतात, त्यामुळे चेहऱ्यावरची सूज कमी होते, त्वचा तरुण दिसते, सुरकुत्या कमी होतात, नैसर्गिक ग्लो येतो. थोडे दिवस ही पद्धत ट्राय करून पहा, तुम्हाला देखील फरक जाणवेल. नंबर 2, आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेलं कोवळं ऊन. सकाळी जरी 15 मिनिटं कोवळ्या उन्हात बसलात ना तरी सुद्धा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हाडं मजबूत होतात. झोप व्यवस्थित होते, वजन नियंत्रणात राहतं आणि ताण कमी होतो. आता कोवळ्या उन्हात बसायचं म्हटलं तर काही नुसतंच बसण्यापेक्षा तुम्ही एखादं कामही करू शकता. तर आज माझ्याकडे काही काम नाही तर मी पुस्तक वाचते आहे, पण कधी लसूण सोलायचा असतो, कधी भाजी निवडायची असते, कधी कपड्यांच्या घड्या घालायच्या असतात, इतर बरीचशी आपल्याला कामं असतात नाही का. मग ती कोवळ्या उन्हात बसून जर केली तर आपलं कामही होईल आणि आपल्याला कोवळं ऊन देखील मिळेल. रोज जर तुम्ही असा कोवळ्या उन्हात बसलात तर फारच उत्तम. पण ज्या मैत्रिणी माझ्या जॉबला जाणाऱ्या असतात त्यांना हे रोज काही शक्य नाही, तर अशा वेळेस सुट्टीच्या दिवशी तरी मात्र या कोवळ्या उन्हाचा पुरेपूर उपभोग त्यांनी घ्यायला हवा. सर्व पोषण मूल्य आपल्याला आपल्या आहारातून मिळतात आणि हा आहार किंवा हे अन्न आपल्या पोटात जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपलं तोंड. मग ते देखील स्वच्छ असायलाच हवं नाही का. म्हणजे काय ना, बऱ्याच जणांना दातांचे प्रॉब्लेम असतात किंवा हिरड्या दुखत असतात, त्यातून रक्त येत असतं, दात किडलेले असतात. मग असे जर प्रॉब्लेम्स असतील तर व्यवस्थित अन्न आपल्या पोटामध्ये जात नाही. मग हे जे सगळे जे काही आपले दातांचे किंवा हिरड्यांचे किंवा तोंडाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते अगदी समूळ नष्ट करण्यासाठी एक अगदी स्वस्तात मस्त प्रोसेस आहे, ती म्हणजे ऑइल पुलिंग. मग आता हे ऑइल पुलिंग करायचं कसं? तर अगदी सोपं आहे. आपल्याकडे उपलब्ध असणारं कोणतंही इडिबल ऑइल वापरायचं. जसं की मी आता कास्टर ऑइल घेतलेलं आहे. 1 ते 2 चमचा आपल्याला लागेल आणि हे ऑइल डायरेक्टली तोंडात घ्यायचं आणि त्यानंतर ते ऑइल संपूर्ण तोंडामधून फिरवायचं आणि ही प्रोसेस निदान 10 मिनिटं तरी करायची. नंतर थुकून टाकायचं आणि ब्रश केला तरीही चालेल. तर आता याचे फायदे काय होतात? तर तोंडामध्ये जे काही बॅड बॅक्टेरियाज असतात ते मरून जातात, बॉडी डिटॉक्स होते, तोंडाचा वास येत नाही, हिरड्या दातांचे जे प्रॉब्लेम असतात ते संपूर्ण दूर होतात. आतापर्यंत तुम्ही हे ट्राय केलं नसेल तर नक्की करून पहा. आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असणारी आणखी एक गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ती म्हणजे मोरिंगा पावडर. आता मोरिंगा पावडरचं नाव बऱ्याच जणांनी ऐकलंही नसेल, काय हे देखील बऱ्याच जणांना माहिती नसेल. तर मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या शेंगाच्या पानांची पावडर. तर ही जी पावडर असते ना, या पावडरमध्ये अगदी मुबलक प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन्स हे सगळं आपल्याला मिळतं. त्यामुळे ही पावडर तुम्ही रोज थोडी थोडी जरी कंझ्युम केली ना तरी सुद्धा आरोग्यासाठी याचे खूप सारे फायदे आहेत. मी या मोरिंगा लीफ पावडरचा खूप वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करत असते. म्हणजे वेगवेगळ्या रेसिपीज मध्ये त्याचा उपयोग करत असते, जसा जमेल तसा. जसं की आज आता मी भाकरी बनवते आहे, तर या भाकरीच्या पिठामध्ये सुद्धा अगदी थोडीशी अर्धा चमचा ही मोरिंगा लीफ पावडर मी टाकणार आहे आणि मग नंतर त्याच्या भाकरी बनवणार आहे. म्हणजे ही पावडर देखील भाकरी बरोबर व्यवस्थित पोटात जाईल. त्याचबरोबर कधी अशी कोशिंबीर केली, कधी साधंसं सलाड केलं असेल, कधी भेळ केली असेल, तर त्यावर देखील ही पावडर मी अशी स्प्रिंकल करते. ज्यामुळे काय होतं, घरातल्या सगळ्यांच्या पोटामध्ये ही थोडी थोडी पावडर जाते आणि त्यांना त्याचे बेनिफिट्स मिळतात. मोरिंगा पावडरमध्ये आवश्यक ती जीवनसत्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आणि अॅमिनो ऍसिड्स असतात, ज्यामुळे आरोग्यासाठी त्याचे खूप फायदे आहेत. नैसर्गिकरित्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचन सुधारते आणि रक्तातील साखरेचं ही पावडर नियंत्रण करते. असा संपूर्ण आहार जर आपला असेल तर सांगा बरं, नेहमीच आपली एनर्जी टिकून राहील. हीच मोरिंगा पावडर दह्यामध्ये किंवा रोज वॉटरमध्ये मिक्स करून त्याचा जर फेस पॅक आपण लावला तर आपल्या चेहऱ्याचा, त्वचेचा पोत सुधारतो. ही नेचर शुअरची मोरिंगा लीफ पावडर.
या बॉक्समध्ये आपल्याला मोरिंगा पावडर बरोबरच एक रॉ हनीची बॉटल मिळते. त्याचबरोबर ही पावडर कशी वापरायची या संबंधीचं एक लिफलेट आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला दिलेल्या आहेत. ही पावडर केमिकल फ्री आणि प्युअर आहे याचा प्रूफ म्हणजे या बॉक्समध्येच सर्टिफिकेट ऑफ प्युरिटी आणि ऑथेंटिसिटी दिलेलं आहे, ज्यावरून आपल्याला समजतं की ही पावडर अगदी प्युअर नॅचरल आहे. तर नेचर शुअरची ही मोरिंगा लीफ पावडर तुम्हाला देखील खरेदी करायची असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेकआउट करा. ड्रायफ्रुट्स आपल्या शरीरासाठी कितीही फायदेशीर असले तरी देखील आपल्या खिशाला मात्र ते परवडणारे नाहीयेत, खूप महाग असतात. मग आपण काय करतो तर टाळाटाळ करतो. कधीतरी स्पेशल ओकेजन्स असतील तर अशा वेळेस खीर, बासुंदी वगैरे काही स्वीट्स केलं तर त्यामध्ये आपण वापरतो, म्हणजे आपण त्याचा लिमिटेड वापर करतो. मग त्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्सची कमतरता भासते मग आणि आपल्याला विकनेस जाणवतो. तर यासाठी आपल्या खिशाला परवडणारे असेच बट रिच सोर्स ऑफ प्रोटीन, विटॅमिन्स किंवा अदर न्यूट्रिएंट्स आपल्याला आपल्या किचन मधूनच शोधायला हवेत. जसं की आपल्या घरातच असणारा एक अगदी स्वस्त आणि मस्त पदार्थ म्हणजे मूग. हिरव्या मुगामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन असतं आणि ते आपल्याला इझिली अवेलेबल सुद्धा असतात. तर त्याच्यामुळे हिरवे मूग फक्त काय करायचं, रात्री भिजत ठेवायचं. रोज भिजवलेत तरीही चालेल किंवा तुम्ही जास्तीचे भिजवलेत आणि 8 दिवस खाल्लेत तरीही चालेल. आता हे असे भिजवलेले मूग म्हणजे प्रोटीनचा एक उत्तम सोर्स आहे. तुम्ही ते डायरेक्ट सुद्धा खाऊ शकता, पण जर तुम्हाला डायरेक्ट आवडत नसेल तर अशी कोशिंबीर करू शकता. यामुळे डायबिटीज नियंत्रणात राहतो आणि आपल्या हृदयासाठी सुद्धा हे फार उपयुक्त आहे. आता दूधच घ्या ना. दूध म्हणजे संपूर्ण आहार असं आपण समजतो, पण या दुधामध्ये सुद्धा आजकाल भेसळ व्हायला लागलेली आहे. मी देखील खरं तर पिशवीचं दूध कधीच घेत नाही, त्यात भेसळ असते म्हणून डेअरीमध्ये जाऊन तिथून दूध आणते. पण तरी देखील काही दिवस ते दूध देखील चांगलं लागतं, पण काही दिवसानंतर त्याची देखील चव बदलायला लागते, म्हणजे तिथेही भेसळ आलीच. मग अशा या भेसळयुक्त दुधावरती आपण अवलंबून राहण्यापेक्षा दुधाप्रमाणेच संपूर्ण न्यूट्रिशन देणारे इतर पदार्थ आपण खायला हवेत. जसं की राजगिरा असेल, नाचणी असेल, रागी, हळीव, जवस हे असे काही पदार्थ आहेत जे आपण रोजच्या रोज आपल्या जेवणामध्ये समाविष्ट करू शकतो आणि त्यातून दुधाप्रमाणेच किंवा दुधापेक्षा थोडीशी जास्त न्यूट्रिशन आपण मिळवू शकतो. दूध जर उत्तम क्वालिटीचं आपल्याला मिळत असेल तर आठवड्यातून एकदा भरपूर असं मस्त लोणी देखील आपल्याला मिळतं आणि हे असं घरी काढलेलं ताजं लोणी खाण्याचे फायदे तर प्रचंड आहेत. फक्त खाण्यापूर्वी ते मस्त असं स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचं. तर असं हे स्वच्छ धुतलेलं लोणी तुम्हाला जर आवडत असेल तर 1 चमचा खा किंवा अगदी आवडत नसेल तर अर्धा चमचा खाल्लं तरीही चालेल. म्हणजे कसं ना, आपल्या स्किनला छान आतून न्यूट्रिशन मिळतं या लोण्यामुळे आणि छान अशी तजेलदार, मस्त सॉफ्ट, तुकतुकीत आपली त्वचा होते. तुम्ही ट्राय करून नक्की पहा. जेव्हा जेव्हा कधी असं लोणी काढाल ना, त्यावेळेस थोडंसं तरी नक्की खाऊन घ्या. फ्रूट अ डे कीप्स द डॉक्टर अवे. कोणतंही एक फळ दिवसातून एकदा खायलाच हवं. आता या फळांमध्ये केळ असं हे एक फळ आहे जे ऑल टाइम अवेलेबल असतं आणि सगळ्यांच्या आवडीचं देखील. यामध्ये विटामिन, आयर्न आणि इतरही बरेचसे पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत. तर मैत्रिणींनो, खूप साऱ्या साध्या सोप्या गोष्टी मी आज तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत, ज्या तुम्ही जर फॉलो केलात तर तुमची एनर्जी टिकून राहील आणि तुम्हाला कंटाळवाणं वाटणार नाही. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आता आपण पुन्हा भेटू अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.